माझे नाव राजेश आहे. इयत्ता 8वी राहणार होईल. माझ्या विषयाचे नाव आहे बनीची दिवाळी. एके दिवशी सकाळी आमच्या अंगणात वासुदेव आला. डोक्यावर मोरपिसाची टोपी, अंगात एक लांब पायगोळ अंगरखा, खांद्यावर रंगबिरंगी फाटकी चिरगुटे आणि पायात एक फाटका जोडा असा त्याचा थाट होता. एका हाताने टाळ वाजवीत तो गात होता. पंढरीच्या विठोबाला, आळंदीच्या ज्ञानोबाला, जेजुरीच्या खंडोबाला माझे नमन हो. वासुदेवाला पाहताच आमची बनी बावरली. ती पळत पळत माझ्याजवळ आली आणि माझ्या अंगाला बिलकुल म्हणाली, दादा मला कन्हैया बुवांचं भय वाटतंय. मी हसून तिला म्हणालो, बने तो वासुदेव आहे, अगं तो घाई नाही करत. बनीचा मित्र चेहरा पाहून वासुदेवाला गंमत वाटली. त्याने आपल्या टोपीतील एक मोराचे पीस काढून बनीच्या पुढे केले. बनीचे भय नाहीसे झाले. ती खुटकन हसली आणि पळत पळत तिने वासुदेवाच्या हातातील मोरपीस घेतला. त्या दिवसापासून बनीची वासुदेवाशी अगदी हट्टी जमली. वासुदेव रोज सकाळी आमच्या दारी येईल. बनी देखील त्याची वाट पाहत ओटीवर बसे. त्याला यायला उशीर झाला की बनीला चुकल्यासारखे वाटले. कधी कधी वासुदेव बनीला फुले घेऊन येई, कधी खायला गोरे आणून देई. यामुळे आम्हा सर्वांना तो फारच आवडू लागला. रोज नियमाने येणारा वासुदेव पुढे काही दिवसांनी येईनासा झाला. जवळजवळ महिनाभर तो कुठे गेला कोणाला सांग. पहिले 4-8 दिवस बनीला फार जड गेले, पण पुढे पुढे तिला त्याचा विसर पडला. मधून ती आईला विचारीत असे, आई वासुदेव आता शंभा येत नाही. पुढे दिवाळी जवळ आली. आम्ही सकाळी आंघोळी करून बसलो होतो. बनी आपल्या बावलीशी खेळत होती. इतक्यात वासुदेव टाळ वाजवीत व गात अंगणात आला. त्याला पाहताच बनी टणक अंगणात धावत गेली व त्याच्याजवळ जाऊन रडीवाळपणे म्हणाली, काय रे वासुदेव, तू इतके दिवस कुठे होतास? मी रोज तुझी किती वाट पाहत असे, पण तू काहीच आला नाहीस. वासुदेवाने हसल्यासारखे केले. तो बरेच दिवस आजारी असावा असे त्याच्या चेहऱ्यावरून वाटत होते. काय रे वासुदेव, तू आजारी बिजारी तर नव्हतास? होय माझे बाई, मी फार आजारी होतो, वासुदेव म्हणाला. बनीला फार वाईट वाटले. तिने विचारले, तुला औषध पाणी कोणी दिले का रे? तुझे कोणी इथे आहे का? वासुदेवाच्या डोळ्यांना पाणी आले. त्याच्यात गळा भरून आला. तो म्हणाला, बाई, मला गरीबाला औषध कोण देणार? मला एक मुलगी आहे, तुमच्या एवढी, अगदी थेट तुमच्यासारखी दिसते. तुम्हाला पाहिलं की मला तिची आठवण होते, पण ती लांब देशावर आहे, म्हणून रोज तुम्हाला भेटायला येतो. पण मग वासुदेव, तू तिला इथे घेऊन काय येत नाही? मी तिला माझे परकर नेसायला, बावली दिन खेळायला आणि तिच्याबरोबर खूप खेळ. वासुदेव म्हणाला, मी तिला घेऊन आलो असतो येथे, पण देशावर जायला माझ्याजवळ पैसे कुठून असणार? माझे तेवढे पैसे माझ्या आजार संपून गेले. बनी तडक घरात गेली आणि बाबांना म्हणाली, बाबा, वासुदेवाला मुलगी आणायला आपल्या गावी जायचं आहे, त्याला तुम्ही पैसे द्याल का? बाबा म्हणाले, मी पैसे देईन, पण मग तुला या दिवाळीत फटाकडे आणि फुलभाजे नाही मिळणार. बनी म्हणाली, मला फटाकडे आणि फुलभाजे मिळाले नाही तरी चालतील, मला आपले पैसेच द्या. बनीचे बोलणे ऐकून बाबांना फार कौतुक वाटले व त्यांनी तिला पैसे आणून दिले. वासुदेवाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. तो आधी पैसे घेईना, पण बाबा म्हणाले, वासुदेवा, नाही म्हणू नकोस. बनीने हे पैसे तुला दिले आहे, तू आता देशावर जा. अजून 2-3 दिवस दिवाळीला अवकाश आहे. आपल्या मुलीला जाऊन भेट. ती बिचारी तुझी वाट पाहत असेल. तुम्ही दोघे यंदीची दिवाळी आनंदाने घालवा. हाताच्या भाईने डोळे पुशीत वासुदेवाने
पैसे घेतले व तो निघून गेला. या दिवाळीत बनीने फटाकडे वाजविले नाही, फुलबाजे उडविले नाही, पण इतका आनंदाची दिवाळी तिने कधीच पाहिली नाही. धन्यवाद.